जातोय शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे। नरेशजी, विरोधकांकडून सातत्याने मुद्दा उपस्थित केला जातोय की काहीतरी लपवायचं आहे म्हणून ही सगळी थिअरी मांडली जाते। एक प्रकारचा तो नॅरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न आहे की खरंच याच्या मागे मोठं काहीतरी आहे जे आता पुढे कधी येणार नाहीये। नेमकं तुमचं म्हणणं काय याबद्दलचं? हे बघा, हा विषय काय आहे, काय लपवण्याचा विषय आहे किंवा सत्ताधाऱ्यांचा काय त्या विषयाशी तसा संबंध आहे? एका शाळेमधला शिपाई एखाद्या चिमुरडीवरती निर्घुणपणे अत्याचार करतो, त्याला नंतर पकडलं जातं, आंदोलन केलं जातं। आज त्यात लपवण्यासारखं काय आहे? राज्य सरकारचा काय विषय आहे की केवळ चुकीच्या पद्धतीने लोकांना डायव्हर्ट करायचं? त्यावेळी ह्या विषयाचं राजकारण केलं गेलं। मी आतापर्यंत मीडियामध्ये कायम अशा माझं स्टेटमेंट आजही कायम आहे। त्या ठिकाणी घटना जी घडली त्यावेळी सरकारची लाडकी बहीण योजना लोकांमध्ये, महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय होत होती। त्या घटनेचा आधार घेऊन संजय राऊत आणि सुप्रिया सुळे या दोघांमध्ये प्लॅन केलं गेलं आणि याच्या विरुद्ध लोकांच्या भावना भडकवणं हा त्याच्या मागचा उद्देश होता। आणि त्या घटनेचा उपयोग करून सरकारच्या विरुद्ध त्याचं प्रयोजन करण्यात आलं। ठिकठिकाणी मोर्चा, निषेध, या सगळ्या गोष्टी ताबडतोब फाशी द्या, ताबडतोब फाशी द्या, अशा पद्धतीने ते नियोजन केलं गेलं। आणि ही जी घटना घडली, पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणार्थ जर त्याच्या झटापटीत ती व्यक्ती गेली असेल तर आता राजकारण त्यात लपवण्यासारखं काय आहे? का मोठा सरकारी काहीतरी योजना होती का? सरकारी काहीतरी टेंडर होतं का की त्याच्यामध्ये कोणतरी असेल आणि त्याच्यामध्ये ते लपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत? सगळे होपलेस हे मुद्दे आहेत। मी सांगतो, कालपर्यंत त्या आरोपीच्या विरुद्ध संपूर्ण वातावरण होतं, परंतु आता जर लोकांमध्ये भावना निर्माण, आज तुम्हाला मी सांगतो, काल यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, परंतु आज यांचा कोणीही प्रवक्ता असेल, मोठा नेता असेल, या ज्या काही एकंदर जे काही घटना घडली त्याच्या विरुद्ध आज बोलत नाहीयेत। लोकांच्या भावना त्यांच्या लक्षात आल्यात। आता लोकांच्या मनात यांनीच घातलं, ताबडतोब फाशी द्या, ताबडतोब फाशी द्या, आमच्या ताब्यात द्या। आता तर त्याला जर तो जो आरोपी मेला, लोकांना असं वाटतंय की त्याला सजा मिळाली, त्याला न्याय मिळाला त्या मुलीला, आणि त्यामुळे लोक जर आनंद व्यक्त करत असतील आणि लोक जर त्याचं श्रेय या सरकारला देत असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देत असतील तर त्यांचा काय दोष आहे? पण मग जाहिरात कोणी दिली? त्यांचा काय दोष आहे? हे बघा, जाहिराती कोणी पक्षांनी दिलेल्या नाहीयेत, जाहिराती कोणी पक्षामार्फत दिलेल्या नाहीयेत। जर कार्यकर्ते कोणते, सचिनजी सावंतजी, मी समजू शकतो, बांद्रामधून तुम्हाला तिकीट पाहिजे, उभाटा त्या वरुण सरदेसाईला तिकीट देतोय, त्याच्यामुळे तुम्ही दाखवताय मी काहीतरी करतोय, कारण तुम्ही मगाशी मला म्हणाला त्यांना प्रवक्ता व्हायचं, मी ऑलरेडी प्रवक्ता आहे, आता मला खासदारापेक्षा आणखी काही व्हायचं नाही, मी खासदार झालोय आणि त्याकरता मला काही पक्षाची बाजू, मी ठाण्याचे खासदार झाले आणि ठाण्याचे झालोय, मला तुम्हाला अजून तिकीट मिळायचंय, तुमच्या जागेवरती वरुण सरदेसाईचा दावा आहे आणि तुम्हाला बिचारा, तुम्ही कार्यकर्ते चांगले, तुम्हाला बाजूला केलंय, तुमचं दुःख मी समजू शकतो। आम्ही सर्वदेव म्हणून उद्धव ठाकरे यांची शेपूट ते पकडून असतात, प्रत्येक त्यांना सल्ला देण्याचा ते प्रयत्न करत असतात, त्यामुळे आम्ही सर्वदेवांचं पण मी समजू शकतो त्यांचं बिचाऱ्यांचं। ठीक आहे, मला तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा देतो, परंतु मला एवढंच म्हणायचं आहे, तो अक्षय शिंदे त्याची कलश यात्रा काढू नका, जनता तोंडात तुमच्या शेण भरेल, जनतेचा भावना लक्षात घ्या। ठीक आहे, मी आधी सचिनजींकडे जातो, नंतर असीमजींकडे जातो। सचिनजी, हा प्लीज। नाही, आता काय आहे की जे मूलभूत प्रश्न विचारतात त्याचे उत्तर नसतील त्यावेळेला व्यक्तिगत पातळीवरती जायचं। तुम्ही म्हणाला तुम्हाला चिमटा म्हणून घ्या, ठीक आहे, ऐका, असो ना, तुमची भावना व्यक्त केली मी, बाळबोध होता, सरकारचा अप्रोच कसा, किती साळसूदपणाचा आहे, ऐका ना नरेशराव, ऐका ना, तुमच्यासाठी बोललो, सरकारचा किती त्या ठिकाणी साळसूदपणाची आहे, कोणीही तिथे शेंबडपूर देखील विश्वास ठेवणार नाही। ही
ऐका ना रे बाबा, ऐका ना, जाऊ दे ना तो विषय. प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या वेळेला ही घटना झाली तिथपासून ज्या पद्धतीची हेळसांड झाली ती लोकांच्या समोर आहे. आजही या घटनेमधले जे आरोपी आहेत ते शाळेचे ट्रस्टी जे आहेत ते फरार आहेत. 1 महिना झाला तुम्हाला पकडता येत नाही. आणि का ते फरार आहेत? जर त्यांच्यामध्ये त्यांनी काहीच केलं नाही, कर नाही, त्याला डर कशाला असते, तर त्या ठिकाणी फरार होण्याचं कारण काय? त्यामुळे ते आपटे कुठे गेले हे तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही लगेचच सांगता, ते उज्ज्वल निकम सांगतात की संपूर्ण तपास पूर्ण झाला. अरे त्याचे इतर आरोपी आहेत ज्यांची चौकशी बाकी आहे ते अजून फरार आहेत, त्याला तुम्ही पकडता आलेलं नाही हे तुम्ही का सांगताय? आणि दुसरीकडे सीसीटीव्ही फुटेज कशा पद्धतीने गायब झालं ते संस्थेच्या अखत्यारीमध्ये असताना एका ऐका ना, बोलायचं काहीतरी मी उद्या फरार आहे अजून आलेलं नाही असं नाही. ऐका म्हणून त्यांना वाईट वाटतंय. तुम्ही लोक विश्वास ठेवणार आहेत का? अरे बाबा आपटे फरारच आहे. ऐका नरेश मस्केजी, खोटं बोलू नका बरं. असं आहे, ह्याला अर्थ नाही. ऐका मी कधी व्यक्तिगत पातळीवरती कधी कोणाच्या गेलेलो नाही. मी सांगतो ऐका, आपटे फरार आहे, आपटेला पकडलेलं नाही अजूनही. आपटे आरोपीच्या लिस्टमध्ये आहे, शाळेचे ट्रस्टी आरोपीमध्ये आहेत. मग ते का पकडले गेलेले नाहीत? अजून ते हजर झाले नाहीत. ऐका, तुमचा तो दुसरा आपटे जो आहे त्या शिवस्मारकाच्या संदर्भामध्ये शिवाजी महाराज पुतळ्यामध्ये त्याला देखील तो स्वतः जाहीर झाला, त्याला पकडता आलं नाही तुम्हाला. ऐका ना, ऐका आजही ऐका ना नरेशराव, तुम्ही बोलत राहिला तर माझं मला संरक्षण द्यायचं. नरेशजी त्यांचं म्हणणं ऐका ना नरेशराव, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. आपटे फरार आहे, वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी. तुम्ही जाहीर करावं, आपल्याला दाखवावं सगळ्यांनी. ऐका दुसरी गोष्ट या संदर्भामध्ये ज्यांनी छातीटोकपणे या सरकारनं सांगितलं की चिमुरड्यांच्या पाठीशी उभे आहोत आम्ही, त्या परिवाराला जाहीर केलेली मदत पोहोचलेली नाही अजूनही सरकारतर्फे. आजच पेपरच्या असंच पेपरमध्ये तुम्ही वाचू शकता ते. आणि अशाच मदती जाहीर करतात. त्या वर्लीवरची केस झाली, तिथे हिट अँड रन केस झाली, तिथेही 10 लाख रुपये जाहीर केले होते. तुम्ही या सगळ्या प्रकरणात इंटरव्ह्यू केलेला आहे, तुमची काय भूमिका आहे याच्यामधली? असीम सर. आम्ही या विक्टिम मुलींना कल्याणच्या कोर्टामध्ये वकीलपत्र दाखल करून मोफत कायदेविषयक सहायता याच्यासाठी दिली की आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. आता ती कडक शिक्षा झाली पाहिजे असं म्हणताना आपण कायद्याच्या प्रक्रियेतून शिक्षा झाली पाहिजे हे आपण म्हणतोय. आणि त्याच्यामुळे केवळ या मुलींचा प्रश्न नाही आणि या एका आरोपीचा सुद्धा प्रश्न नाही. मी तरी सुद्धा त्या आरोपीला मारल्यावर कोर्टात केस का दाखल केली? लोक म्हणतात की तुम्ही विक्टिमची बाजू घेतली, मग आता त्या आरोपीची सुद्धा तुम्ही कशी बाजू घेऊ शकता? आरोपीची बाजू आपण घेत नाहीये. माझं म्हणणं काय, तुम्ही समजून घ्या की या मुलीच्या संदर्भात संपूर्ण न्याय जर झाला असता आणि कोर्टाच्या प्रक्रियेतून हा आरोपी गुन्हा कसा करतो, त्यांची मानसिकता कशी असते, शाळा प्रशासन किंवा व्यवस्थापनामध्ये कोणते लूपहोल्स असतात ज्याचा गैरफायदा अशा प्रकारचे आरोपी घेतात, त्याला शाळा प्रशासनातल्या कोणी लपवण्याचा, दडवण्याचा, त्याचा गुन्हा झाकण्याचा प्रयत्न केला, ही सगळी माहिती जर कोर्टाची प्रक्रिया चालली असती, शिक्षा झाली असती तर माहीत झाली असती. त्यामुळे असीम सर, एक कायदेशीर तज्ञ आहात तुम्ही म्हणून मला ऐका एक मिनिट बडे साहेब. हा प्लीज मला याच्यातला एक प्रश्न आहे, बरं तुमचा पूर्ण करा. मला मुद्दा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारलाय की अशा प्रकारे जर केसची उकल होऊन त्या आरोपीला शिक्षा झाली असती तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाळांमधल्या लहान मुलींचं संरक्षण आणि त्यांना अत्यंत सुरक्षित वातावरणात शिक्षण घेण्याचा हक्क कसा द्यायचा या संदर्भात आणखी जास्त चांगला विचार आणि उपाययोजना करता आल्या असत्या. आता या आरोपीला मारून काय केलेलं आहे की न्यायाची प्रक्रिया मारून टाकलेली आहे. याचं दुःख मला आहे. माझं त्या आरोपीशी काही नातं नाही, मला तो मारला गेला तर एक क्षण पण दुःख नाही. त्यामुळे फक्त कायद्याची प्रक्रिया मारली जात आहे आणि त्यासाठी पोलीस जबाबदार आहे, त्यांच्या मागे राजकीय शक्ती आहे, हा मुद्दा. नरेशजी, न्यायाची प्रक्रिया मारली असा आरोप करतायत. हे बघा, आता अमितजींनी आता खूप मोठं विवेचन केलं की कायदा आहे, कायद्याने त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, न्यायालयामध्ये सगळ्या गोष्टी चालायला पाहिजे होत्या. हे बघा, त्या कोर्टामध्ये त्यांचं पूर्ण चौकशी झालेली आहे, त्या मुलीनी ओळख परेड सुद्धा झालेली आहे. परंतु आम्ही ज्या पद्धती तिथे सांगतायत ना, ते सुद्धा प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या एका पक्षाचे सल्लागार म्हणून सध्या काम करतायत. त्या पक्षप्रमुखांना सल्लागार त्यांच्या व्यासपीठावर ते असतात. मग त्यावेळी आपण का नाही बरं सांगितलं की ताबडतोब शिक्षा नाही देता येत, ताबडतोब तुमच्या ताब्यामध्ये त्या आरोपीला देता येणार नाही, तिथं स्टेशनला त्याला फाशी देता येणार नाही, हे आंदोलन करू नका, हे त्यावेळी का बरं आपण सांगितलं नाही? आपल्या सल्ल्यावर सध्या ते सुरू आहे, आपल्या सल्ल्यावर तो उरलेला शिल्लक पक्ष सुरू आहे ना, त्यांना आपण सांगायला पाहिजे होतं. त्यावेळी आपण सांगत नाहीत. आणि आता मी तुम्हाला एक सांगतोय, बघा पालक आहे, हे बघा मला सुद्धा एक मुलगी आहे, मला सुद्धा एक मुलगी आहे. ऐका, आता माझं ऐकून घ्या,
मग आता सांगितलेलं चुकीचं आहे का? आता सांगितलेलं चुकीचं आहे का एवढं सांगा. मला सुद्धा एक मुलगी आहे, एक खासदार बिस्तार मी सगळं भावनाशी करू नका. मुलगी सगळ्यांना पालक म्हणून या ठिकाणी सांगतो, त्यावेळी मला जर वैयक्तिक विचारलं ना, कायदा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, परंतु जेव्हा एखाद्यावर भित्तं ना, मला एक वैयक्तिक पालक म्हणून जर विचारलं ना, तर मी म्हणेन येणाऱ्या हे जे भविष्यामध्ये असे जे वाईट नजरेचे वाईट कृत्याची माणसं आहेत ना, त्यांना फार मोठी एक चपराक, वैयक्तिक मत मी सांगतोय, मी माझ्या पक्षाचं मत सांगत नाहीये, खासदार म्हणून बोलत नाहीत, एक पालक एक मुलीचा बाप म्हणून सांगतो की स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना यापुढे ही फार मोठी चपराक मिळालेली आणि ती माझ्या मते मी तुमचा मुद्दा पुढे घेऊन जातोय. मला असीमजींना विचारायचंय. असीमजी, मी येतो केशवजी तुमच्याकडे. एक जी जनभावना आहे ना, ती जनभावना निर्माण होण्यामागचं कारण काय? जर त्याला तिकडे केलं जातं, साधारणपणे सगळ्यांचा हा समज आहे की हे फेक असेल, तर मग अशा वेळी पेढे वाटले जातात, हे केलं जातं, आनंद व्यक्त केला जातो, लोक म्हणतात ही शिक्षा गरजेची आहे. काही कमेंट तर आमच्या खालून चालू आहेत, ते असं म्हणतात सामान्य माणसं की आयुष्यभर ती भडभडती जखम घेऊन ती मुलगी लहानाची मोठी झाली असती, तिला न्याय मिळाला नसता. आज त्या नराधमाला शिक्षा झाली, तिला किमान न्याय तरी मिळालाय. न्यायालयांमध्ये आज हजारो केसेस आहेत. फास्ट ट्रॅक कोर्ट शब्दाचा बुडबुडा झालाय का? आपल्या न्याय व्यवस्थेचं अपयश आहे का? कधीतरी मान्य करावं लागेल का? आणि सगळ्या व्यवस्थेचं. असीम सर आणि तुम्ही पण आधी असीम सरांकडे. अशा भावना जसं व्यक्त होतात त्याच्यामध्ये न्याय व्यवस्थेचं अपयश नक्कीच आहे. पण न्याय व्यवस्थेचं अपयश आहे म्हणून आपण कायदा राक्षसी स्वरूपाचा आणायचा का? असं सगळ्यांना मान्य असेल, इथे बसलेल्या पेढे वाटणाऱ्या, पेढे खाणाऱ्या आणि आपल्या पक्षाची बाजू घेऊन या एन्काउंटरचं समर्थन करणाऱ्या सगळ्यांना मान्य असेल तर कायदा बदलून टाकावा. आता केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, इथे पण आहे, पूर्ण कायदा बदलून टाका आणि अशा शिक्षा यायला पाहिजे आणि याचा विचार व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचा साहेब आता बोलू तर मला. एका 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालाय हो असीमजी. माझा वेळ संपलाय. गुणरत्न सदावर्तेजी, नेमकं काय करायला हवं? सामान्य माणसाला आज न्यायालयात असं वाटत नाहीये, न्यायालयातून न्याय व्हावा असं न वाटतं. आज जे झालं ते बरं झालं. लोक फास घेऊन रस्त्यावरती उतरतायत, याचा अर्थ काय? प्लीज. मी अत्यंत नम्रपणे उभं राहून आपल्या समक्ष सांगतो की ज्या हरामी माणसाला ज्या प्रकारे सेल्फ डिफेन्स मध्ये पोलिसांनी ढेर करून टाकलं, खरोखर त्या पोलिसांचं कौतुक केल्यासारखं आहे, त्या चिमुकल्यांना न्याय मिळाल्यासारखं आहे. पुढे जाऊन मी राज्य सरकारला सांगत आहे की सन्माननीय राज्य सरकार, माननीय रेवती मोहिते डेरे आणि त्यांच्या बेंचनी जे ओक साहेबांच्या जजमेंटच्या नंतर स्वतः स्टॅट्युटरी जे प्रोव्हिजो आहे त्या प्रोव्हिजोच्या वर जाऊन जे प्रकारे जे एक नवीन संहिता चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये डिरेक्शन न देता एक नवीन संहिता अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेव्हा राज्य सरकारने किंवा आमच्यासारखे किंवा आम्ही मुख्य न्यायमूर्तीकडे अर्ज करू की हे प्रकरण आता त्या बेंचकडे न जाता फुल बेंचकडे गेलं पाहिजे. कारण कायदा प्रिव्हेल झाला पाहिजे. कारण कायद्यामध्ये जर सांगितलं असेल की न्यायाधीशच इव्हिडन्स करतील, न्यायाधीशच चौकशी करतील, कारण हे कस्टोडियल डेथ जर मानलं गेलं असेल, त्यामुळं ह्या पुढे मला असं वाटतंय की राजकीय पक्षांनी ही समिती ती समिती, ही चौकशी ती चौकशी आणि गौरव घालण्या म्हणून त्या काय नाव ते त्या सुषमा अंधारे आणि सुप्रिया सुळेंसारखं ते बंद करावं आणि माझ्या चिमुकल्या बहिणींना काही का असे ना एक 80 तरी न्याय मिळाला. ठीक आहे. मी शेवटची 30 सेकंद तुमच्याकडे मुद्दा उपस्थित केला जातो शक्ती कायद्याच्या संदर्भात, तो तरी येणार का? कारण गोळीनं उत्तर मिळू शकत नाही, विकृती गोळीने संपू शकत नाही, याच्यावर कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. शेवटची नशीब मला तुम्ही चर्चेत आहे तुमच्या लक्षात आलं त्याबद्दल धन्यवाद. मुळात असं आहे की लक्षात घेतलं पाहिजे की याच महाराष्ट्राने महाविकास आघाडी सरकारमध्ये तो गृहमंत्री बघितला आहे की एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला तर सांगतो की ती महिला गरम होती ती म्हणून तिने घागरा काढून ठेवला होता. इतका लाजीरवाणा गृहमंत्री या महाराष्ट्राने महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये बघितला आहे. आणि याच सरकारच्या काळामध्ये आणि ती लोकभावनेतनं जे मगापासून चालू आहे ना, हे काय खरं म्हणजे हे दुर्दैवी प्रकार आहे की दोन्ही बाजूने बोलायचं. मी पुढचं सांगतो, समजा न्यायालयीन प्रक्रियेने फाशी झाल्यानंतर सुद्धा त्या फाशी कशी अनावश्यक आहे, फाशीची शिक्षाच मुळात चुकीची आहे असं म्हणणारे सुद्धा या पद्धतीचे काही तथाकथित समाजवादी ढोंगी लोक या
या देशामध्ये आहेत. आपण त्या याच्यावेळेस बघितलं लोकसभेत हल्ला झाला त्याच्या देशद्रोहाला वाचवताना. त्यामुळे या पद्धतीचं कुठल्याही बाजू झालं तरी आम्ही टीकाच करत राहणार, या व्यवस्थेच्या विरोधातच आम्ही उभे राहणार, ही काही जणांची भूमिका असते. आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. सामान्य माणसाला न्याय मिळतोय ही भावना आणि त्या गुन्हेगारांच्या मनात वचक बसणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आजच्या चर्चेमध्ये माझा वेळ संपलेला आहे, पण आपण सगळेजण आलात, महत्त्वाचे मुद्दे मांडले, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आपण प्रेक्षकांना विचारूया की राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न या सगळ्या निमित्तानं होतोय का? जनतेचं काय मत आहे? जनतेने आपला कौल दिलेला आहे. बडे मुद्देच्या माध्यमातून आपण सवाल विचारला, एन्काउंटरवर राजकीय पोळी भाजली जाते का? बघा जनतेचं काय म्हणणं आहे. 83% लोकांना वाटतंय होय, 17% लोक म्हणतात नाही. पण राजकीय पोळी भाजण्याचा हा विषय नाही हे समजून घ्यायला हवं.